300व्या जयंतीनिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनं अहिल्यादेवी होळकरांना अभिवादन, तर मोदींच्या हस्ते भोपाळमध्ये अहिल्याबाईंच्या टपाल तिकिटाचं आणि नाण्याचं अनावरण. अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती. चौंडेत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडनं आरती. हिंदी ही मुंबईची बोलीभाषा बनली आहे. हिंदी भाषा म्हणजे आमची लाडकी बहीण. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. ठाणे एलिव्हेटेड रोड आणि टनेल प्रोजेक्टला ब्रेक. सार्वजनिक हिताचं कारण देत सुप्रीम कोर्टाकडनं दोन्ही प्रकल्पांचं कंत्राट रद्द. 14,000 कोटींच्या निविदा प्रक्रियेत अनियमिततेचा आरोप. दोन्ही राष्ट्रवादी कधी एकत्र येणार माहीत नाही. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांचं सूचक विधान. कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि मनसे कार्यकर्ते एकत्र. पलावा पुलाच्या रखडलेल्या कामासंदर्भात एकत्र आंदोलन करत सरकारला विचारला जाब. निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी. पुणे शिवाजीनगर न्यायालयानं सुनावली कोठडी. निलेशवर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा आरोप. बोरिवली पश्चिमेत कार पार्किंगची लिफ्ट कोसळली. एका कामगाराचा मृत्यू तर एक कामगार जखमी. लिफ्ट दुर्घटनेचं कारण अद्याप अस्पष्ट. चिपी विमानतळावरनं 11 जूनपासून हैदराबाद आणि बेंगळुरू विमान सेवा सुरू होणार. फ्लाय 91 कंपनीकडनं बुकिंग सुविधा सुरू. उन्हाळ्यातही तुळजाभवानी मंदिरातील गोमुख आणि तीर्थकुंडाचे झरे वाहण्यास सुरुवात. भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण. साईबाबा संस्थान मंदिरातील कर्मचाऱ्यांकडून लाखो रुपयांची चोरी. मोजदाद करताना 500 रुपयांचं बंडल लांबवलं. आरोपी विरोधात गुन्हा दाखल. बडतर्फीची कारवाई सुरू. आणि देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या 2710 वर. केरळमध्ये सर्वाधिक 1147 रुग्णांची नोंद. केंद्रीय आरोग्य विभागाकडून आकडेवारी जाहीर.